गावात माझ्या रिटायर झाल्यानंतर माझ्या राजकीय नेत्यांना सत्कार करायचा प्रयत्न केला, मी त्यांच्याकडून सत्कार स्वीकारला नाही. आणि मला असं इथं बसल्यानंतर वाटतं की मला सरांनी सत्कार करावा, आणि तो सत्कार सर स्वतः म्हणले की मी सत्कार करतो. तेव्हा माझं ऊर भरून आलं. काय आता मला काय बोलावं सुचतच नाही. नमस्कार मंडळी, सध्या आपण दहिवडी येथल्या फेनिक्स करिअर अकॅडमी मध्ये आहे. नुकताच मुंबई पोलीस भरतीचा निकाल लागलेला आहे. आपण बघू शकता या अकॅडमीचे सध्या हे सगळे जे तरुण मुलं आहेत ते भरती झालेले आहेत. आणि आज खरं तर या अकॅडमीमध्ये खूप मोठा जल्लोष करण्यात आला. या विद्यार्थ्यांचा सत्काराचं कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय. दादा, तुमचं नाव सांगा आणि कधी अकॅडमीत आलता, तुमचं गाव सांगा आणि कितव्या भरती झाला. तर पहिल्यांदा माझं नाव सागर देवबा मार्कड, माझं गाव मार्कडवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आणि मी अकॅडमीत येऊन 2 वर्ष झाली आणि माझी मुंबई शहरला निवड झाली. ओके. काय संघर्ष केलता, शिक्षण किती घेतलेलं किंवा कशी काय अकॅडमी निवडली, थोडं काय नाही, पहिल्यांदा 10वी झाली. नंतर म्हणजे माहीतच नव्हतं ना 10वीतनं बी अकॅडमीत यायचं हे ते. नंतर सरांशी संवाद झाला, सर म्हणलं अकॅडमी लावा, जॉईन करा. नंतर मग 12वी करूच तर म्हणलं ठीक आहे, मी तिथं करेल, नंतर अकॅडमी जॉईन करतो. 12वी झाली, 12वी नंतर अकॅडमी जॉईन केली. पहिल्यांदा म्हणजे असं एवढं काय माहीतच नव्हतं ना या क्षेत्रातलं काय. नंतर सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यांच्या प्रयत्नातनं आणि आमच्या ह्याच्यातनं झाला. किती वर्ष झाला, म्हणजे वय किती? वय आता माझं 21 वर्ष आहे. दादा, तुमचा परिचय द्या. माझं नाव विशाल चंद्रकांत राठोड. मी सांगली जिल्ह्यात आष्टागावचा आहे. मला पण झाले 3 वर्ष इथं, तिसऱ्यावरती. कसा आनंद साजरा केला आज? गाड्यात हार आहे, भेट आहे, सत्कार आहे, बोलायला आहे. माझे नाव दत्तात्रय बबन चव्हाण. माझे नाव दत्तात्रय बबन चव्हाण. मी गुळवंची या गावचा रहिवासी आहे. तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. आणि मी अकॅडमीत येऊन आज बरोबर 1 वर्ष होते. आजच्या दिवशी मी मागच्या वर्षी अकॅडमीत आलो होतो आणि मी पहिल्याच भरती झालोय. माझं वय 20 वर्ष आहे. पहिल्याच भरती? हा, पहिल्याच भरतीमध्ये भरती. कसा आई वडिलांनी कसा आनंद केला किंवा कसं काय वाटतं? सध्या तर सगळं आनंदाचं वातावरण आहे. मी अमोल बाळासाहेब ढवळे, राणा मार्डी, तालुका मान, जिल्हा सातारा. मी 2023ला या अकॅडमीत ॲडमिशन घेतलं होतं. नंतर ना इंजुरी आल्यामुळं 2 वर्ष माझी अशी गेली. ह्या भरतीत पुन्हा प्रॅक्टिस करून ह्या भरतीत भरती झालो. दादा, तुमचा हे खरं तर फौजी होते आणि पुन्हा भरती दिली. तुमचं वेगळा खरं तर कौतुक केले पाहिजे, वेगळी मुलाखत घेतली पाहिजे. तुमचा परिचय द्या आणि तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. धन्यवाद. मी जाधव विष्णू निवृत्ती, गाव लोदोडे. मी भारतीय सैन्य दलातून 2019 साली रिटायर झालो. त्यानंतर पहिली भरती दिली होती 19ची, ते कोरोना काळामध्ये जवळपास 21 साली झाली. आणि त्यामुळे मेरिट फेल झाल्यानंतर मी शिरकोळ सरांशी संवाद साधला होता एक वेळ फोनवरती. मी सरांना विचारलं अकॅडमी सर लावायची आहे, काय करायला लागेल. सर म्हणले तुम्ही फक्त या येते. मी फेबद्दल विचारलं, सर म्हणले काही नाही, तुम्ही असेच या. त्यानंतर मग आमचा असा ऋणाबंध सराशी माझं असं नातं जुळलं की ते आजपर्यंत असेच आहे. मला ते सराबद्दल बोलायचं म्हणजे मला शब्द खरंच सुचत नाहीत. मागच्या वेळी मला इंजुरी झाली ती पायाला, तर मला पळता येत नव्हतं. सर बोलले की मेजर एवढ्या वेळ नाही, पुढच्या वेळेस तुम्ही ट्राय करा. तर मागची भरती 2023-24ची माझं 113 ओपनला वेटिंग आहे मी. त्यानंतर मग सर बोलले की आता शेवटची भरती पण तरी करा. म्हणलं नाही सर, आता होणारच नाही, कारण मला पळणं वय माझं सध्या 27 वय आहे. 27 वयावर पळणं इतकं काय शक्य नाही. म्हणलं नाही सर, म्हणलं की एक वेळ ट्राय कराच तुम्ही. त्यानंतर मग की भरती शेवटची भरती म्हणूनच केला ट्राय. आणि ज्या दिवशी माझं परवा रिझल्ट लागला, मी फक्त माझ्या पहिल्यांदा घरी आईला फोन केला आणि त्यानंतर मग सेकंड मला माझा सरांना होता. सर म्हणलं माझं काम झालंय. सर म्हणलं नक्की. मी फक्त फोनच केला सरांना. सर बोलले की मेजर झालं एक काम. म्हणजे यांना विश्वास होता की होणार ह्या वेळेस. त्यामुळं आणि आज सत्कार, मी आता असं बोललं नाही पाहिजे की गावात माझ्या रिटायर झाल्यानंतर माझ्या राजकीय नेत्यांना सत्कार करायचा प्रयत्न केला, मी त्यांच्याकडून सत्कार स्वीकारला नाही. आणि मला असं इथं बसल्यानंतर वाटतं की मला सरांनी सत्कार करावा, आणि तो सत्कार सर स्वतः म्हणले की मी सत्कार करतो. तेव्हा माझं ऊर भरून आलं. काय आता मला काय बोलावं सुचतच नाही, कारण ह्यांनी सत्कार केला.
ह्या सत्काराबद्दल मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन आणि हा फिनिक्स परिवार आहे त्यांचाही मी मनापासून धन्यवाद देतो त्या सर्वांना. आणि विशेषतः सरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. अजूनही काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय. दादा तुमचं नाव सांगा, परिचय द्या. मी नागेश मारुती साठे, वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी सलग 4-5 भरतीला 1-2 मार्कांनी राहत होतो. माझ्या एका मित्राने वैभव चौधरी म्हणून होता, पिंपरी चिंचवडला पोलीस झाला. त्याने म्हणले, अरे तू दहिवड्याला फिनिक्सला जा. इथं मी आल्यानंतर मी माझा ग्रुप 9 जण घेऊन आलो होतो. 7 जण रिझल्ट मला सरांनी दिले. आम्ही पोलीस झालो सगळे. तुमचं माझं नाव प्रज्वल शिवाजी धनवटे. आम्ही राहणार वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. नागेश आम्ही सगळे एका गावचे. नागेश आल्यानंतर आम्ही सगळेजण 7-9 जण आलो. त्यानंतर ह्या इथं 7 जणांचा रिझल्ट ह्या भरतीत लागला. ह्या भरती चालू आता पोलीस झालाय, कसं वाटतं? आता पोलीस झाले. आता खूप भारी वाटते. माझं नाव जाधव सूरज तातेबा. मी जाधववाडी गावातून आहे. खरं तर माझं ॲडमिशन इंजिनिअरिंगला होतं, परंतु एक स्वप्न होतं की पोलीस दलात भरती व्हायचं. आणि मी इंजिनिअरिंग सोडून दिली आणि सोडून दिल्यानंतर थेट फिनिक्स अकॅडमीमध्ये येऊन शिरकोळे सरांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर अकॅडमी जॉईन केली आणि आज 133 गुण घेऊन माझी ओपनमधून मुंबई शहर पोलीसला निवड झाली. त्याचा मला आनंद झालेला आहे. माझं नाव विकास पांडुरंग शेळके. मी पुकळवाडीचा राहणार आहे. माझं पालघर जिल्हा पोलीसला निवड झालेली आहे. आत्ता मी सेल्फच केलं, पण या अकॅडमीच्या टेस्ट सिरीजचा फायदा झाला आहे. माझा मित्र अक्षय बुकळे यांनी मला ह्या टेस्ट पाठवलेल्या होत्या. हो, प्रश्नपत्रिका अभ्यास केला. आणि ते अक्षय बुकळे यांनी सरांनी बोलवल्यानंतर मी आज इथं सत्कार समारंभाला आलो. अकॅडमी खरंच चांगली आहे तशी, म्हणजे सरांचं मार्गदर्शन योग्य आहे इथं. माझं नाव अक्षय राजाराम पुकळे. माझं गाव पुकळेवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा. माझं ग्रॅज्युएशन मुंबईमधून झालं आहे, मुंबई विद्यापीठ BCOMमधून. तर मी 2023 आलो सरांच्या मार्गदर्शनाखाली. सर बोलले राहा इथूनच कर. पण रोजच्या डेली टेस्टचा फायदा झाला. रोज 100 मार्काची टेस्ट होती. त्यामध्ये सुरुवातीला मला कमी मार्क पडत होते, पण शेवटीला 90, 92 असे मार्क पडत होते. मागच्या वर्षी मुंबईला मी 130 मार्काने घेतलेले, 2 मार्काने राहिलेलो. ह्या वर्षी NTC मधून तिसरा आहे. हां, मुंबई पोलीसमधून. माझं नाव रोहन आप्पास मोहने. गाव कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मी 1 वर्षापूर्वी अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलेलं. सरांच्या मार्गदर्शनामुळे माझं मुंबई पोलीसला निवड झाली. अजूनही काही मुली आहेत ज्या मुंबई पोलीस झाले, ह्या बाजूला आहे, तिकडून उजेड येणार आहे. त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय. दीदी, तुमचं नाव सांगा आणि परिचय द्या. माझं नाव हिना बख्तार सय्यद. मी अकलूजची मायवाडी या गावात राहणारी, सोलापूर जिल्ह्यातली. मी पण इथे येऊन 2 वर्ष झालं. 2 वर्ष सरांचं सहकार्य लाभलं. आता कुठं निवड झाली, किती माझी मार्क आता- पडले, किती वेळ भरती झाली? मी आता 4थ्या भरतीत भरती झाली. माझी निवड पिंपरी चिंचवड इथं झाली आणि माझे टोटल 127 झाले. माझं नाव जाधव अश्विनी कोंडीराम, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मी तर 2024ला आले. आता कुठं निवड झाली? मुंबई शहर. ओके, आज सत्कार झाला, कसं वाटलं? लय छान होतं. माझं नाव सारिका बापू शिरकुळे, गाव सोकासन, तालुका मान, जिल्हा सातारा. माझी मुंबई इथे निवड झाली. माझं नाव दिव्या नसू जाधव आणि माझी मीरा भेंदर येथे ओपनमधून निवड झाली. मित्रांनो, आता आपल्यासोबत याच्या अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आहेत शिरकोळे सर. त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. सर, काय सांगचाल? आता हा रिझल्ट दिसतोय आज, खरं तर सगळ्यांचा सत्कार केला, पालक होते. अजून भविष्यात काय दिसणार? निश्चितच तसं मुलांनी प्रचंड मेहनत केली. आपण एक अकॅडमी एक निमित्त राहतं, पोरांना योग्य मार्गदर्शन करायचं आपण काम करतो. छोटी मेहनत ही त्या पोरांनाच करावी लागते आणि त्या पोरांनी मेहनत केली. आज त्याचं फळ निश्चित त्यांना यशस्वी होऊन मिळालेलं आहे. त्यांनी या पोलीस दलात भरती होऊन आपल्या आईवडिलांचं, घरचं नाव उज्ज्वल केलं, स्वतःच्या पायावर उभी राहिली. आणि आपला एक असा सिस्टम आहे की आपण जास्त जाहिरातबाजी, शो शायनिंग असल्या बाबी करत नाही. या अकॅडमीमध्ये आला तर एखादी भौतिक सुविधा कमी पडेल
पण गुणवत्तेच्या बाबतीत कमी अजिबात नाही. अतिशय उच्च शिक्षित असणारा हा स्टाफ आहे. तुम्ही एकदा अकॅडमीच्या आसपास जरी आला तर अकॅडमी बोर्ड सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार नाही, अशी ही अकॅडमी आहे. आज महाराष्ट्रातनं केवळ रिझल्टच्या जीवावर ही मुलं इथं येतात आणि आपलं स्वप्न साकार करून जातात. मग मुंबईचा निकाल मध्ये किती 25 आता विद्यार्थी मुंबई शहरला नुसती मुंबई शहरला 16 विद्यार्थी आपली सिलेक्शन झाले आणि सगळा मिळून रिझल्ट टोटल ऑल महाराष्ट्राचा रिझल्ट धरून जवळजवळ 42-43 मुलं आपली या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाले. तसं तर खरं 55 मुलं व्हायला पाहिजे होती, 55-56. एक 15-16 मुलं अशी आहेत की 1 ते 5 मार्कामध्ये गेलेले आहेत. एक तर मुलगा असा आहे की वयावर वेटिंगला राहिला आहे. तसं प्रचंड दुःख आहे, ती मुलं व्हायला पाहिजे होती. त्या रेंजमध्ये म्हणजे भरतीच्या रेंजमध्ये असं राहतं की लगेच आलं की एका वर्षात चमत्कार होतो अशातला काही भाग नाही. त्या मुलांना वर्ष, दीड, 2 वर्ष कष्ट करावंच लागतं. मग या भरतीमध्ये जवळजवळ एक 60-65 अशी मुलं होती की भरती व्हायच्या रेंजची होती, पण त्यापैकी जवळजवळ 43च मुलं भरती झाली आणि बाकी एक 10-15 मुलं 1 ते 5 या मार्कात गेली. आता जी 10वी-12वीचा निकाल लागला ती मुलं काय होतात, ग्रॅज्युएशन झाले होतात, त्या मुलांना काय सांगतात? ज्याला आता भरती क्षेत्रात यायचं आहे, ज्याला भरती क्षेत्रात यायचं आहे त्यांनी मग सुरुवात 10वी पास पासूनच करणं बरं पडतं, कारण 12वी नंतर परत 2 वर्ष त्यांची 2-3 वर्ष या भरतीची तयारी करायला जाते आणि 10वी म्हणजे 11वी-12वी परत त्यांनी कॉलेज करत करत जर केलं तर तेवढंच त्यांचा जवळजवळ 60-70% पाया मजबूत होऊन जातो. मग निश्चितच कमी वयात 19-20-21 वयापर्यंत त्यांना भरती व्हायची प्रचंड मोठी संधी असते. नाहीतर आता ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन जवळजवळ 15 आणि 21 वर्षानंतर परत यायचं, परत 2-3 वर्ष तयारी करायचं वेळ जातो. त्याच्यामुळं जर या क्षेत्रात यायचं असेल तर स्ट्रगल आहे, कष्ट आहे आणि सुरुवात लवकर केलेली कधीही चांगली. तुमची अकॅडमी कुठे आहे? अकॅडमीचं नाव वगैरे सांगा आणि location आपली वगैरे अकॅडमी दहिवडीमध्ये आहे. फिनिक्स करिअर अकॅडमी दहिवडी. दहिवडीमध्ये अकॅडमी दहिवडी वडूज रोडला आहे किंवा दहिवडी सातारा रोडला आहे. रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारी अकॅडमी आहे. आणि जर कुणाला गोरगरिबांना यायचं असेल, शिकायचं असेल तर निश्चित अकॅडमीमध्ये या. आता सद्यस्थितीत आपल्या अकॅडमीमध्ये मुलींची बॅच फुल झालेली आहे. मुलींसाठी जागा शिल्लक राहिली नाही. आता मुलांच्या अजून सीट्स आहेत. कमी विद्यार्थी आपल्याकडे असतात, कमी विद्यार्थी आपण घेतो, त्यातून रिझल्ट काढतो. गोरगरिबांची पोरं राहते.